यू यू बघू शकता तुम्ही. रिएक्शन बघा, रिएक्शन रिएक्शन. खमंग वाटत नाही असं खाऊन आत्मा तृप्ती असं वाटायला लागलं. भावांनो बघा, पार्टीची सुरुवात येत नाही, मासा अजून बनवायला येत नाही, तर रेसिपी युट्यूब वर बघून आपलं बनवायचं चालू आहे. असं असं काय ठेवायला लागलं कळ ना कालच्या हात लाल लाल नाही बोलताना कोणाकोणी बोलला काय आहे आज 31st. So we are planning मच्छी. ये देखो मच्छी की तैयारी चल रही है यहाँ पे. भांडे घास रहा है. मेरे को ही घासने को लगा है तुम. तो भांडे घासने को लगा है. तुमको बोला था मैं कर रहा है. करो करो. तर भावानं आपली आज 31st ची पार्टी स्पॉन्सर्ड बाय विनोद. विनोदच्या नाव सगळ्यांनी पैसे टाका. काय असतील ते काय असतील ते माझ्या नाव पैसे टाका. पुढच्या वर्षी घेतो मी. विनोदची नाही का अशी ठेवले. हे देखो हमारे स्पॉन्सर. अरे ये व्हिडिओत आलेला आहे. लय असाय नको. नाही तर तुझी पण पार्टी घेतली जाईल. ही दोघं आता मासे घेऊन आलेले आहेत. लय दमून आलेत बहुतेक. 20 मिनिटाचा बाजार होता. बाजार ओके. जवळपास 1 तास लावला. मग कसं वाटते बाजार करून? काय आता काय वाटते तुझ्याकडून पार्टी घ्यायची आणि काय मलाच लावा का आम्हाला तुम्ही. भावांनो बघा, पार्टीची सुरुवात येत नाही, मासा अजून बनवायला येत नाही, तर रेसिपी युट्यूब वर बघून आपलं बनवायचं चालू आहे. तर आपल्याकडे तांदळाचं पीठ नाही, आपलं काकूंना सांगितलं वाटी तांदळाचं पीठ द्यायला. तर इन्ग्रेडियंट सगळे आलेत, फक्त तांदळाचं पीठ आहे तेवढं घेऊन येतो जाऊन. आणि आज भाकरी पण सांगितलं आम्ही. असं असं काही ठेवायला लागलंय कळ ना कालच्या कॅमेरा बघितलंय असं 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 असं. तर भावांना आपलं काय थेअरी नॉलेज घेऊन झालंय, आता प्रॅक्टिकलला सुरुवात करणार ती लोक. तर बघूया आता कसं कसं बनवूयात. विनोदा दिलंय भात लावायचं काम, दाद्या बनवणार आहे करी, आणि विनय बनवणार आहे फिश फ्राय, आणि मला काही काम नाही. मी जरा शूट करतो यांचं कसं कसं बनवतात बघतो. खायला पण नाही 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 असं नाही, खायला मी आहे, खायला मलाच पहिलं देणार टेस्टिंगला. तर बघूया काय काय कशी कशी सुरुवात करते. विनोदचा उपवास असल्यामुळे विनोद काय आज नसता चिप्स खाऊन थांबणार आहे. होय, चिप्स दिले विनोदला, आणि भात उपवासासाठी त्याला सोडायला भात बनवणार आहे. हा मग झालं आता विनोद तर आपल्या गावातनं डिश झालाय. तर विनोद झोपायला निघालाय, भात लावून झोपा. करी बनवतील ना त्यातून साईडला काढा. रस्ता घेऊ का त्याला, बटाट्याचा रस्ता. चला रे बनवायला घ्या. त्यांच्या नावाखाली मला कामाला लावायला लागलाय. काय तिथनं उचलून इथं द्यायला लागलाय, बाकी तर मला चिरायचं. आवरची वरा पटापटा. विनोद लावला का भात? लावलाय. आणि विनय आता मासे धुवायला घेणार आहे, तर आवरा पटापटा. अवघड आहे असं काम करायचं म्हणल्यावर आपल्याला 10 वाजतील जेवायला. बटाटो कापायला घ्या. बटाटो मी विनोद, तर मी भात लावलेला आहे. मी सांगितलं तुम्हाला काम दिलंय भाताचं. विनय बघा काहीतरी करतोय. काय करतोय? बोंबील धुवाला. बोंबील होती. आणि साईडला काढ ना, नीट स्वच्छ कर रे वेड्या म्हणा. हा नाही ओके. बोंबीलचं काम आता झाले. बोंबीला चिंबिवलं बोंबीला. नवीन सुरी बिरी काय काय चालू आहे. नवीन सुरी. और वीडियोग्राफर विनोद के साथ आज हम बना रहे हैं फिश फ्राई, फिश करी एंड तवा फिश. तो जुड़ी रही हमारे साथ. आवडा रे पोरांनो. आपण सेक्शन कट घेतलेला आहे. सेक्शन कट दाखवा व्यवस्थित. विनयला 20 वर्षाचा अनुभव आहे मासा करायचा. बघू आता स्पेशल मासा. आमचं एवढं आता नशीब चांगलं आहे.
ट्राय करतो आणि कमेंट मध्ये सांगतो. होय. बोंबील धुवून झाले तर सुरमई दोघं जण धुवालेत. हे बघा सुरमई, छोटी सुरमई. इंग्रेडियंट्स पण रेडी केलेत कृष्णाने. माशांना हळद आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवण्यात आलेलं नाही अजून, चालू आहे मस्तपैकी. ही स्टेप दुसरी आहे आपल्या मासे बनवण्याच्या रेसिपी मधली. तरी सर्व भाविकांनी याचा आस्वाद घ्यावा. भाविकांनी दुरूनच. आणि माझ्याकडे कोथिंबीर दिली आहे निवडायला. कोथिंबीर निवडून झाल्यानंतर मी त्याला चिरून बारीक करणार आहे. ओके. कोथिंबीर. विनोद सह न्यू शेफ, भात बनवणारा शेफ विनोद माला. भात बनवणारा शेफ, जसं की बिर्याणीच बनवतो भात बनवणारा शेफ म्हणे. आपलं त्यात कंटेंट आलंच पाहिजे. भात तरी ऑलमोस्ट झालेला आहे. आलं लसूण पेस्ट घेऊन येते मला आता. मीठ आहे ना कशात तरी काढून दे. वाटीत कर नाही का कुठे. रांगडापणा ना पुण्यात नाही तुम्ही. रांगडापणा नाही मला बोलता ना बाय कोल्हापुरी बोलणं. कॅमेरा हे का बघा. हे बघा मस्त वेगळे झणझणीत झणझणीत कडक रुबाबदार पुणेरी माणसाने काय केले. मालवणी मासे बनवले आहेत. हळद आणि आलू लसूणची पेस्ट लावून झाल्या दोन्ही बोंबील आणि सुरमईला. आणि आलं लसूणची पेस्ट कमी पडलं, एकच पाकिट आणलं होतं. आता विनोद आलं लसूणची पेस्ट घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या इकडे बाकीचं सगळं कटिंगचं काम झालंय. लिंबू कट केलाय, कांदा कटिंग झालाय, कोथिंबीरचं कटिंग चालू आहे, मसाला वगैरे सेपरेट करून ठेवलाय. आणि आता राहिले काम फक्त मसाला लावायचं बाकी आहे. फक्त याला मसाला मिक्स करून मसाला लावतो. तांदळाचं पीठ आणि मालवण मसाला आणलाय आपण, तो लावायचा आहे. आणि आता तुला घालवलंय बघा, त्याला काय जमना म्हणून त्याला घालवलंय आलं लसूण पेस्ट आणायला. तर ओके मध्ये आपलं चालू आहे काम. तर हा घेतलाय आपण मिरचीचा थोडासा ठेचा आहे ऑलमोस्ट. आणि आपला हा मालवणी मसाला कुठला, चटणी कुठली, कसं करणार मला कळलं. हा आपला आहे मालवणी मसाला, जो की ह्याला मसाल्याला आपण माशाला लावणार आहे. ज्याने माशाची चव एकदम सॉलिड होते. बघूया की लागलं तर करू आम्ही एक्स्ट्रा. हा काय आहे शेप? रेड मसाला. हा रेड चिली पावडर आहे. आणि हा काय रे? फिश फ्राय मसाला, कोल्हापुरी स्पेशल फिश फ्राय मसाला. तर हा सगळा मिक्स करून आपण एक थिक पेस्ट बनवणार आहे. आणि तो परत आपण माशाला अप्लाय करून मग त्याला आपण शालो फ्राय करणार आहे. करते उसको लिंबू पिळो थोडासा. ते लिंबू आंबटपणा यासाठी थोडा आपण लिंबू पिळतो त्याच्यात. मसाला रेडी झालाय. आता त्याला अप्लाय करायचं आहे माशावरती. आता ही कोथिंबीर येते वरून गार्निशिंग करायला. माशाला लाल मसाला चापून लावण्यात येत आहे. एकदम असा झणझणीत तिखट म्हणजे एकदम मसाला असा मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला सगळा मिक्स करून. मालवण कोल्हापूर सगळं मिक्स केलंय. दोन्हीकडे दिसते तुम्हाला. विनोद पण आलेला आहे आलं लसूण पेस्ट घेऊन. खूप कष्ट करून आलाय. हे बघा सगळा मसाला लावून घ्यायला ती. आता रश्श्यासाठी पहिला तो एक 2-3 आम्ही माशाचे पीस 4 माशाचे पीस तळून घेतोय. वास कसा सुटला विनोद? वास मस्त वेगळी सुटलाय. चव तर एकदम असं झन्नाट लागणार आहे. कृष्णा चिकन करी काय कुठली आहे? सॉरी फिश सॉरी करी बनवालाय. कृष्णा देसाई के साथ आज हम बना रहे हैं सुरमई फिश करी. आप इसका स्वाद लेना चाहते हैं तो www.com fishcurry.com पे जाके विजिट करें. कैसा लगा मेरा मजाक?
बँड जो मागाशी बँड चालू होतं त्यातूनच त्यांनी तोंड घेतली. हळूहळू तळा. हमारे पास बहुत टाइम है अभी. कितने बजे? 7 बजे. सिर्फ 7. हौले हौले से हम कर रहे हैं. बाकी हॅपी न्यू इयर गायज इन ऍडव्हान्स. रश्याचे पीस तळून घेतले. तर आता कांदा आणि टोमॅटो शिजवायला ठेवलाय. शिजवायला नाही 1-2-3 पीस आहे ना. आवरा रे आवरा लवकर. होते का नाही यावर्षी? झोपा तुम्ही पुढच्या वर्षी या जेवायला. लाल चटणी टाकली नाही मी, हिरवी टाकली नाही मी त्याच्यावर. आणि शेवटच्या ह्याच्यात आहे. दे मिस दॅट. बघा ही हिरवी चटणीने मिस केली. जरा वरून लावा जरा पोटात. हे वेगळं लागेल तर असू दे लागते चवीला. आपणच खायचं आहे. आपणच खायचं ना, खायचं झालं पाहिजे. होणार की विनय. नाही तर आपण खायचं म्हणून काय तर बोलून द्यायचं. विनय आहे आपला शेफ. आम्ही की 20 वर्षाचा अनुभव. 20 का 25 रे, विसरलो मी. जरा ठेवूया त्याला एक 15-20 मिनिटं. 15-20 नाही, अर्धा तास अर्धा तास ठेवायचं आणि मग तळायचा. त्याला कोटिंग करायचं, कांदा लावायचा. अरे होईल काय काय करायचंय वाटतं. बघशील असतं मी हळूहळू. मस्त पैकी लाल तिखट टाकले आता. नाही लाल तिखट काय लाल तिखट मग काय टाकले? हिरवं तिखट. फिश मसाला, आमसूर, कांदा, टोमॅटो आणि मीठ, हळद हे सगळं टाकून मस्तपैकी मसाला भाजून घेत आहे आपण. मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये मालवणी मसाला मिक्स करायला. तू टेक मेजरमेंट. टेकिंग सगळं एकदा झालं मला तुम्हाला असं खाली घेतलं का सगळं? 1-2 चम्मच. एकच चमचा. 1 चम्मच बस. हो हो हो. लय पण तिखट व्हायला नको. हे पण आता रेडी झाले आपले. रेडी करून हात बीत सगळं चकचकीत धुवाले. ये देखो इसके हाथ लाल लाल हो गए. हळद खेळून आला माझं तर लाल बी झाले. तुम्ही मसाला मिक्स केला ना. शेवटची स्टेप चालू झालेली आहे आता. काय ती सांगा की शेवट स्टेप आपण मॅरिनेट केली. मॅरिनेट करून झालेलं आहे आपलं. आणि आता आपण रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये तांदळाचं पीठ टाकत आहे, जे कापूनच्याकडनं मागून आणलेलं आहे. जे थोडं उधार घेतलं आम्ही. अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकता है. हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब मर जाते हैं. तांदळाचं पीठ मिक्स करते. आता एक पीस मस्त पैकी मालवणी मसाला सकट जरा टाकते. लय मसाला होईल तो थोडाच टाक. त्यामध्ये कलर येण्यासाठी आपण थोडा मालवणी मसाला आणि लाल तिखट टाकतोय. अजून केवढ्या मोठ्याने मसाला भात झाला. आता मसाला भात झाला का मसाला भात झाला? मसाला भात झाला. आता आपण लवकर या. येते आवर लवकर बी नाही. एवढा वेळ लावते तुम्ही. भात झाला का? म्हणा की मी माझा भात करून ठेवलाय. माझा भात उशीर झालाय सगळ्यात पहिल्यांदा. अरे इकडे तवर करी चालू झाले इकडे. तर दिस इज द फायनल लेअर ऑफ अवर फिश कोटिंग. रवा, तांदळाचं पीठ आणि थोडासा मालवणी मसाला मिक्स केलाय आणि त्याला लावून आता मस्तपैकी आम्ही आता इथं ह्याच्यावर हे करतोय. कांदा वगैरे जरा लावून मस्तपैकी कोथिंबीर वरनं अनेकदा लावून आणि चापून लावून करायचंय. लाईक नेव्हर इटन बिफोर. विनोद इकडे फोनवर बोलायला लागलाय. विनय काम करतोय मी रस्ता लावलाय तिकडं. तर बऱ्यापैकी आपलं 80% काम झालेलं आहे. आता फक्त मासे फ्राय करायचे आणि
दणका द्यायचा, असा दणका जोरात. तर इथं आपला रस्सा पण ऑलमोस्ट रेडी झाला. याच्यामध्ये आता थोडेसे ते 3-4 पीस टाकायचे आणि रस्स्याला जर असे चांगली उकळी येऊन द्यायची. वास तर यायला लागला बऱ्यापैकी. आय डोंट नो कशी झाली आमटी, पण ठीक आहे. थोड्या वेळाने भेटतो आता ॲट दी एंड. हे बघा नवीन रेसिपी, कांदा लावून. घालचीला माझा मोबाईल तो प्रायव्हेट मोबाईल माझा. कांदा लावून नवीन रेसिपी चालू केली आहे काहीतरी. बघा वर सेकंड ह्या साईडला पडतात का? पडत्यात. अब गलती से मिस्टेक नहीं होगी, मिस्टेक से गलती हो सकती है. आर यू कॉमेडी मी? भावानं आपले फिश करी झाल्या, ऑलमोस्ट रेडी आहे, म्हणजे शिजायला लागल्या. आणि वास एकदम असा एकदम खमंग वास सुटला आणि असं खाऊन आत्मा तृप्त होईल असं वाटायला लागले. बघूया आता खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतोय आत्मा तृप्त झाले का आत्मा ढगात गेले. भावाने काय बरोबर केलंय का नाही? भावाने कसं कसं केलंय बघूया. आणि आपलं आता म्हणजे फिश फ्रायची तर तयारी ऑलमोस्ट झाल्या, फायनल स्टेज मध्ये आहे. बोंबीलला फक्त रवा लावायचा बाकी आहे. आमटी झाली की आपण मासे पण फ्राय करायला घेऊ. मासे फ्राय करायला आपल्याला गॅस खाली घेतला पाहिजे, कारण वेळ लागेल मासे फ्राय करायला. आणि विनोदचे पीस बाजूला काढून ठेवले, दाखवतो तुम्हाला विनोदचे पीस. विनोदचे पीस आहेत हे 2, हा एक आणि हा इथं एक लापला. हा झालंय. विनोदचे 2 पीस आहेत. विनोद म्हणला मला एवढं भात झालं, मी भात केला. एवढं मोठं म्हणतोय दाम. हे विनोदचे 2 पीस आहेत. विनोद म्हणला मी भात केलाय, माझा भात चांगला झालाय, मी खातो भात. यो विनोद भात केलाय म्हणलं. वाईट बिर्याणी म्हणलं, वाईट बिर्याणी. विनोद वाईट बिर्याणी बनवल्या. भाताच्या खाली पीसेस सगळे लपवले त्यांनी. हॅपी न्यू इयर मला मी नंतर म्हणतो, जीव खाऊन म्हणे ना सगळे एकदम ऍडव्हान्स मध्ये. पण मला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ, सगळ्यांना आनंदाचा, एकदम सगळ्यांना सक्सेस एकदम भरपूर मिळालं पाहिजे. सुरुवात फक्त माझ्यापासून झाली पाहिजे. 1000 सबस्क्रायबर प्लस चॅनल हाफ मॉनिटाईज झालं तरी चालेल मला. आणि असंच आपला सपोर्ट राहू दे. सबस्क्रायबर आपला वाढायला लागल्यात, एकदा बघून असं एकदम मोटिवेटेड फील होते. आणि कमेंट पण काही लोक चांगली करायला लागले. काही लोक येत नाहीत पण म्हणतात मला सोडून गेली. हा सोडून गेले, झोपलेली उठत नाही. उठवलं 2 वेळा तरी उठलं नाही आणि परत म्हणते कमेंट मध्ये की मला नेलं नाही. ठीक आहे, असं ते त्याच्या कामागा एक वेगळे कारण पण होतं. त्याला आम्ही झोपू दिलं. काय पण ठीक आहे, नवीन वर्षात भरपूर एन्जॉय आणि कष्ट करा. म्हणजे तुम्हाला फळाची चिंता करू नका, जसं मी करत नाही. सबस्क्रायबर फक्त वाढू देत. जिमला जावं. सेहत पे ध्यान दो भाई लोग. सेहत बहुत बड़ी चीज है, जो पैसे से भी बड़ी है. क्योंकि पैसा कमाओगे तो वो पैसा भी सेहत पे जाने वाला है. तो पैसा इतना कमाओ जो सेहत के लिए अच्छा हो. अरे कहना क्या चाहते हो? ठीक है, तो मिलते अगले साल. अगला साल अभी भी टाइम है. अभी बजे है नहीं 7:30 बजे है, तो अभी बहुत टाइम है खाना खाने में. तो मेरे को लगता है करीब हो गई है, तो बंद कर देते उसको. मराठी से कभी हिंदी में शिफ्ट हुआ, मेरे को भी समझ नहीं आया. ठीक है, नहीं अपना ऐसा ही है, गाउटीपना हमारा चलता रहता है. अभिनव को बोलने को बोला तो उतना ही बोलता है, जेवढा सांगा उतनाच बोलता है. उससे ज्यादा बोलता ही नहीं है. झणझणी तरतरी. तो चलो तो भाई लोग, अपना सब काम हो गया है. अभी हम मासा शालो फ्राई करने के लिए ले रहे हैं. डाळ्या चला, तर एक आपण मासा फ्राय करून घेऊ. पहिला मासा हा स्टेजवर येण्याला तयार आहे. आता स्टेजवर तो कसा डान्स करतोय बघा. तड 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 तड. तो कसा आवाज आलाय. कांदावरती इकडे बचाक काय करू. तुम्ही हात धरू नका, हाता होईल. 2 लागणार एवढा. एक इकडे निघतो. हुशार आहे तुम्ही.
शेफ काय आणि लागेल की बोट लाव बोट नाही इकडे आपल्याला नाही कोई. तर आवाज असा वाजायला लागला आपण सुरमई पिलो त्याच मासा खाणार आहे. धनधन मासा कोळा मासा आहे, चौघ खाणार आहे आम्ही. त्या प्लेटीत पण आहे, त्या प्लेटीत पण आहे. हे अर्धा किलो मला वाटते बोंबील आहे आणि 1 किलो सुरमई आहे. तर धनधन भाकऱ्याने सांगितलं. होय 2 भाकरी आणि विनोदनं बिर्याणी पण केली आहे. होय. पांढरी बिर्याणी. पहला गाना निकल गया है फिश का और दिखने में तो ऐसा लग रहा है क्या जैसा होटल में बनाया है. अभी इसमें नींबू पिलेंगे, फिर उसमें थोड़ा सा कांदा कोथिंबीर कोथिंबीर लगा के खाएंगे तो बहुत अच्छा लगेगा. तो हमने पुणे से शेफ बुलाए हैं, ये पुणे से आए हुए हैं. खास हमने 31 दिसंबर के लिए बुलाया था उनको. पहिल्या माशाची ट्रायल बघत आहे, बघूया कसा झालाय. राहायला पण कृष्णावर घेतोय. यू यू बघू शकता तुम्ही. रिएक्शन बघा, रिएक्शन रिएक्शन. रिएक्शन आपण आता ना एकदम क्रिस्पी आमचे सुरमई तळत आहे आता. आमचा शेफ पण दमलेला आहे आता. ऑलमोस्ट दमलाय आणि अजून एवढं आपल्याला तळायचं आहे. हे बघा अजून 1/4 झाले फक्त अजून. तर मग झाल्यानंतर आम्ही पुढचं दाखवतो कसं कसं खातोय ते. विनोदला एक मोठं काम दिले. शेफला थोडं आरामदायक वारा घालायला सांगितलंय. गरम होते त्यामुळे वारा घालायला सांगितले. फॅनची सोय नाही तर करायला लागेल. तात्पुरतं विनोदला बसवलंय. व्यवस्थित घाल रे. तर आपलं ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. 2 बोंबील फक्त भाजत राहिलेत. हा तिसरा आहे आणि शेफ पण आता उभा राहिलेत. आणि विनोद बघा कशा रिएक्शन द्यायला लागला तेल उडतंय म्हणून. जसं तेल नाचेल तसं विनोद नाचायला लागलाय. आता जेवायला बसतो. सगळं जरा साफसफाई करतो. बरेच मेसअप झाले आणि सगळं आवडून जेवायला बसतो. आता जेवायला आता बसलोय. ताट वगैरे घेतलेत. जेवण टेस्ट वगैरे कशी आहे तुम्हाला रिव्ह्यू देतो आणि तुम्ही पण बघून सांगा तुम्हाला कसं वाटते. बरं जरा टाइम लॅप्स लावतो. जेवण वगैरे झाले. साफसफाईला विनोदला दिले. बिर्याणी नंतर आता फक्त साफसफाई करायला. बिर्याणी विनोदची कोणीच खाल्ली नाही. विनोदनं आपली चव बघितली तेवढी बिर्याणीची. एका कोपऱ्यात नाही. आज काय मसाला दिसत नाही. आत मला वाटतं या बाजूला सगळा मसाला ठेवलाय. तो कडे काढला वाटतं आणि पीस संपवले. सगळ्या संपल्या. आता मेस किती झाले बघा. सगळा गबाळा करून टाकलाय. तर सगळा गबाळा आवरला पाहिजे. विनोद आवरा लवकर. तर भावानं सगळं जीवन वगैरे आवरलंय आणि सगळं मेस बीस गबाळ बिबाळ सगळं आवरून झाले. आणि आता वाजले रात्री 11:30 आणि सगळे जीवन वगैरे गेलेत आणि जेवण एकदम खतरनाक जबऱ्या चालतं. सगळं संपवलंय पोरांनी. काहीच ठेवलेलं नाही. फक्त आमटी राहिली. आमटी आता सकाळी उद्या खायला लागेल. आणि विनय पण पोहोचलाय आता. त्याचा आताच मेसेज आलता. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांना तुमच्या मित्रमंडळी सोबत शेअर करा. चलो बाय. Subscribe for more content. मासा खाओ गाइस, प्रोटीन बना, बॉडी बना.